गणेश नाईक आज शिरूरच्या पिंपरखेडमध्ये जाणार आहेत। पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची ते भेट घेतील। तर बिबट्याच्या हल्ल्यानंतर 2 दिवसात वनमंत्री गणेश नाईक पिंपरखेडला येणार होते, मात्र तब्बल 10 दिवस झाले। 10 दिवसानंतर गणेश नाईक आता पिंपरखेडमध्ये येत आहेत। आता बातमी आहे लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची। मुजम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती। डॉक्टर मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही माहिती मिळाली। मुजम्मिल आणि उमरने जानेवारी महिन्यातच लाल किल्ल्याची रेकी केली होती। डंप डेटामधून ही माहिती समोर आली। डॉक्टर मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही माहिती समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी, धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। आता त्यांच्यावर घरी उपचार होणार आहेत। ब्रिचखंडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू होते। धर्मेंद्र यांच्यावर आता घरी उपचार सुरू राहणार आहेत। धर्मेंद्र यांच्या डिस्चार्ज वेळी बॉबी देओल रुग्णालयात उपस्थित होते। श्री धर्मेंद्रजी आज सकाळी 7:30 ला हॉस्पिटल पासून घरी डिस्चार्ज झालेत। त्यांचे ट्रीटमेंट आणि रिकव्हरी घरी चालू राहील। बॉलिवूडचे हिमन आणि दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे। ब्रिच कँडी रुग्णालयातून आज सकाळी 7:30 वाजता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। मी त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की डावीकडे आपल्याला त्यांचा हा बंगला दिसतोय आणि त्यासोबतच बाहेरचा हा सगळा परिसर दिसतोय, जिथे खासगी सुरक्षा सध्या वाढवण्यात आलेली आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। त्यांचे जे फॅन्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज येण्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नाहीये आणि हेच कारण आहे की आता दखल घेतली गेलेली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव या संपूर्ण परिसराचा जो 100 ते 150 मीटरचा जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्णपणे दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। 89 वर्षाचे धर्मेंद्र आता झालेले आहेत आणि आता प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं बोललं जाते। मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत आता त्यांच्या कुटुंबियांकडून काही मेडिकल बुलेटिन किंवा काही ट्विट समोर येत आहे का, याचे सगळे चाहते वाट पाहत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल। गोविंदावर जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बॉलिवूडचा हिरो नंबर 1 आणि प्रख्यात अभिनेता गोविंदा यांच्या प्रकृतीमध्ये काल रात्री अचानक बिघाड झाला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मी सध्या जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि याच रुग्णालयामध्ये काल रात्री प्रख्यात अभिनेता गोविंदा यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं बोललं जातंय। काल रात्री अचानक गोविंदा बेशुद्ध पडले आणि त्यानंतर त्यांना या रुग्णालयात आणण्यात आलं। प्रकृती सुधारणा न झाल्यानं त्यांना जुहूच्या याच क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल हे त्यांच्या सोबत होते आणि त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। डॉक्टर त्यांच्या अनेक चाचण्या सुद्धा केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करण्याबाबत हे पत्र देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलंय। अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अक्षय, काय अपडेट? खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये तुळजापूर मध्ये ज्या पद्धतीने ड्रग्स सिंडिकेट मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्या आरोपींना कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या सगळ्या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे आणि या सगळ्या पत्रातून त्यांनी ही सगळी हकीकत जी आहे ती मांडलेली असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही थारा देता का, अशा पद्धतीने या सगळ्यामध्ये पत्रामध्ये आशय जो आहे तो खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या पत्राच्या संदर्भात आणि या सगळ्या आरोपांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस काही आपली स्पष्टीकरणाची भूमिका मांडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एक महत्त्वाची बातमी, माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। बँकेकडे गहाण असलेल्या मशिनरी विकल्याचाही आरोप आहे। तर उन्मेष पाटील यांच्या अटकेची शक्यता। दरम्यान राजकीय संगनमताने खोटा आरोप केल्याची उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। हा न्याय कोणता आहे तेव्हा भाऊ, जेव्हा मी BHR वर बोलतो
जेव्हा यांच्या मुळावर मी बोलतो तेव्हा यांना झोंबतं आणि 3 दिवसात जो मागच्या अनेक महिन्यामध्ये गुन्हा नव्हता तो गुन्हा होतो. मग इतक्या महिन्यापासून मग का गुन्हा झाला नाही? 3 दिवसात कसा गुन्हा होतो? तपासा सीडीआर. मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी आणि बँकेचे मॅनेजर, रिकव्हरी ऑफिसर, तपासा सीडीआर आणि मग येऊ द्या समोर. जळगावात रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा. पाकिस्तान जिंदाबाद, ISI जिंदाबाद अज्ञातानं खडूनं लिहून ठेवलं होतं. बॉम्ब फुटणेवाला हे अज्ञातानं हे खडूनं शौचालयात लिहून ठेवलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन. बॉम्बच्या अफवेनंतर जळगाव प्रशासन अलर्ट मोडवर. बॉम्बची अफवा पसरली आणि त्यानंतर थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलंय. शौचालयात खडू नये हे असं लिहिण्यात आलं होतं. बॉम्ब फुटणेवाला आहे असं अज्ञातानं खडूने शौचालयात लिहून ठेवलं होतं. पाकिस्तान जिंदाबाद, ISI जिंदाबाद असं देखील खडूने लिहिण्यात आलंय. रवी गोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत. रवी, काय आहे हा प्रकार? अत्यंत धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे. रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये एका अज्ञाताने पाकिस्तान जिंदाबाद, ISI जिंदाबाद, बॉम्ब फटणेवाला आहे अशा आशयाचं खडूने शौचालयावर लिहिलेलं होतं. आणि शौचालयावर लिहिलं असताना ही माहिती प्रशासनाला प्रवाशांनी कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगाव असो किंवा भुसावळ असो, जे रेल्वेचे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि त्या रेल्वेमध्ये कसून चौकशी करण्यात आलेली आहे. आणि जे रेल्वे प्रशासन आहे त्यांनी या संदर्भात असं आवाहन केलेलं आहे की अफवेवर कुठलाही विश्वास ठेवू नका. सध्या पोलीस प्रशासन रेल्वे विभागाच्या वतीने त्याची चौकशी सुरू, सध्या प्रवासी वर्गांच्या बॅगांची चौकशी रेल्वेमध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली. शोपियामध्ये जमात ए इस्लामवर पोलिसांची ही छापेमारी. दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात. NIA ने जैश दहशतवादी मॉड्यूलचा तपास आता तीव्र केलेला आहे आणि अजून एका डॉक्टरला अटक केली आहे.